खंडीचा पाडा आज पाहतोय, आज इथे पुन्हा एकदा या मैदानावरती. पण परवा पाहिलं असेल खंडीचा पाडा संघाने एकाच दिवसामध्ये 3 पारितोषिक, 3 बक्षीस आणली. टाकी पठार संघ मैदानावरचं पहिलं पारितोषिक, मुरबाड आमदार शिक्षक पहिलं पारितोषिक, आणि लाकूडपाडा त्याच दिवशी चौथं पारितोषिक. काय जबरदस्त खेळ आपण खंडीचा पाडा संघाच्या माध्यमातून आज इथे एकदा कसारा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. सागर आणि प्रवीण, गोलंदाज दीपक. दोन्ही संघांना कळवण्यात येत आहे की रियू इथे उपलब्ध नाही, त्या अनुषंगाने 2 पंच मैदानात आहेत. डिसिजन फायनल उत्तर नक्की त्यांचंच असेल. आणि इथे कुठल्याही प्रकारे थर्ड अंपायर नसेल याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा खेळ आहे. मेंढडेरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. गोलंदाजाचं नाव अमोल भगत. पहिलं षटक कार्तिक स्पोर्ट खंडीचा पाडा. एकता कसारा सागर आहे ऑन स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण. ही जोडी एकता कसारा संघाच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ आहे. दुपारच्या सत्रामधला सामना जबरदस्त पाहतोय. दोन्ही संघ मातंबर शहापूर तालुक्यातील उजवळ, कारण आपण पाहिलं असेल 2019 मध्ये गांडूळवाड मैदानावरती एकता कसाऱ्याने द्वितीय पारितोषिक आणलं होतं, 50,000चं पहिलं पारितोषिक. त्यावेळेला आपण पाहिलं. इथे पुन्हा एकदा एकता कसारा सुद्धा नक्की स्टार टीम आहे आणि मोठा सामना आपल्या प्रेक्षकांना या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. सिद्धी साई मित्रमंडळ तैलंपडा चौथा सामना सुरुवात केली जाते सामन्याला. प्रथमतः पहिलं षटक मेंढडेरी पॉवर प्लेचं गोलंदाज खंडीचा बडा संघाकडनं आलम सलामीची जोडी एकता कसाराकडनं सागर आणि प्रवीण. प्रवीण लेफ्ट हँड वर विकेट बॅटिंग पाहतोय आपण, आणि लेफ्ट हँड वर विकेट गोलंदाजी बॉलिंग. पहिला चेंडू, क्या बात आहे. यावेळेला चेंडूवरती नियंत्रण ठेवलं गोलंदाजाने, पेश केला चेंडू प्रत्यक्षाने विकेट किपरच्या हातामध्ये. परिणामी पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी तळली जाते. बेंटडरी पॉवर प्लेचं षटक, आणि या षटकामध्ये एकता कसाराला जास्तीत जास्त धाबा घेण्याची संधी आहे, पण तो घेतल्या जातील का? प्रवीण आहे ऑन स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईकला सागर. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला चेंडू लावून दिला, पण तो इथेच चुकी आहे, आणि यावेळेला संधी होती, घेता आली नाही. अति काही संकटात नाही, इथे संकट समोर आलं आणि परिणामी फलंदाज इथे बचावला. एक धाव एका धाव्याने संघाचा अकाउंट, एकता संघाचा अकाउंट ओपन होत आहे. यावेळेला स्ट्राईक रोटेड असेल सागर ऑन स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईकला असेल प्रवीण. एकता कसारा पक्ष कार्तिकी स्पोर्ट खंडीचा पाडा. दोन्ही संघ मातंबर एक आहे. कसारा बघातील तर एक आहे. क्या ओहो. यावेळेला पुन्हा एकदा सिरीज ब्युटिफुल सुंदर गोलंदाजी. काय लाजबाब गोलंदाजीचा नजराणा इथे पाहायला मिळतोय अमोल भगतच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थाने बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट आणि बॅटिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर अमोलचं प्रथमतः पहिलं नाव येतं. खंडीजबाडा संघामध्ये असो, शहापूर तालुक्यामध्ये असो, आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अमोल भगतचं नाव सुरुवातीला घेतलं जातं. यावेळेला लिडिंग आहे 30 फॉलोअर्स मध्ये चेंडू. यावेळेला विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबेल. पुन्हा एकदा परिणामी पहिलं षटक चालू आहे. एक आणि एक धाव फक्त फलकावरती पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. मेंटेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, आणि या षटकामध्ये जर धावा नाही आल्या तर नक्कीच पुढच्या 3 षटकात किती धावा येतील एकता कसारा संघाच्या माध्यमातून नक्कीच ओपनिंगची जोडी आहे. धावांची जी भूक आहे ती वाढवावी लागेल. यावेळेला पुन्हा लिडिंग एज, आणि यावेळेला डायरेक्ट थ्रो, कही पे तीर और कही पे निशाणा. सिंधूचा वळण चुकला गेला. नक्कीच पहिलं षटक इथे हाताळलं जाते. 4 चेंडू डॉट फेकलेत, एक धाव फक्त आणि फक्त खर्च झालेली आहे. काय जल्लाश गोलंदाजी पाहतोय. गुड बॅटर्स अँड बेस्ट परफॉर्मन्स अमोल भगतच्या माध्यमातून खंडीपाडा संघाकडनं. हाफ ट्रॅकर चेंडू. यावेळेला फटका सजलाय, परंतु शतरक्षण तैनात असेल, इथे जेल घेण्याचा प्रयत्न नाही, आणि एक धाव. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ओपनिंगची जोडी मैदानावरती स्थिर आहे, परंतु धावा मात्र या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. याला म्हणतात निर्णायक षटक.
दुसरं षटक गोलंदाज अक्षय. सागर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. एकता कसारा संघाकडनं नॉन स्ट्राईकला प्रवीण आहे. 2 धावा फलकावरती फक्त पाहतोय. ओपनिंगची जोडी मैदानामध्ये आहे तैनात, परंतु धावा घ्याव्या लागतील कारण प्रतिस्पर्धी संघ शहापूर तालुका आदिवासी असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच एक तगडा संघ आहे. 40-45 धावा एक बिग फाईट जर पाहिजे असेल प्रेक्षकांना तर एकता संघाला 40-45 धावा 4 षटकांमध्ये कराव्याच लागतील तरच प्रतिस्पर्धी संघाबरोबर खेळता येईल, अन्यथा स्पर्धेतनं माघार घ्यावी लागेल. यावेळेला लिडिंग एज पुन्हा एकदा 30 फॉलो मध्ये चेंडू आहे ते जोरदार, पण तो सेफ आहे का? निर्णय इथे आला नाही. नक्कीच निर्णय आला जाईल आणि नक्कीच निर्णय जर आला तर एक धाव येते इथे आणि एका धावेने धावफलक पुढे. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. दुसरं षटक चालू आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये अक्षयच्या गोलंदाजीवरती पाहतोय आपण एक धाव आली. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. यावेळेला डावखोरा फलंदाज प्रवीण असेल. एकता कसारा संघाकडनं स्ट्राईक एंड वरती. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला पुढील चेंडू वा रे वा प्रवीण, यावेळेला बिग हिट पाहायला मिळाला. जल्लाशी स्फोटक फटका 6 धावांचा. यावेळेला 6 धावा येतील. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्येला वळण आलं. धावसंख्या झाली 9 धावा फलकावरती पाहायला मिळते. या फटक्यांची गरज होती. फटकाला धाव्यांची भूक वाढवावी लागेल, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ हेवी नक्कीच, कारण शहापूर तालुक्यामध्ये नंबर 1 संघ आहे. त्या अनुषंगाने एकता कसारा संघाला 45-50 धावांचा टार्गेट हा सेट फलकावरती करावा लागेल. 6 धावा आल्या. 6 धावेने धावफलक पाहतोय 9 धावा. क्या बात आहे. लिडिंग एज इथे संधी होती पण तो घेता आली नाही. सिंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. आलं कार्पेट शॉट पाहिला लिडिंग एज, पण एक धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धाबा या कशा येऊ परंतु कसारा संघासाठी येऊ महत्वाच्या आहेत. एक धावाले एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या दुहेरी अंकावरती पाहतोय 10 धावा एकता कसारा संघाच्या. धावा खूप महत्वाच्या आहेत. कसारा संघासाठी धावा खूप महत्वाच्या आहेत. आयुष्यातील आनंदाचा क्षण, ताटातील अन्नाचा कण आणि क्रिकेटमधील धावतारण खूप महत्वाचं आहे. कसारा संघाला धावा घ्याव्या लागतील. क्या बात आहे. यावेळेला फटका सजला. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल. याला हाताला ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा किंबहुना येतील. जबरदस्त शॉट पाहायला मिळाला. धावफलक पुढे जाईल 14 बट नॉट लॉस. एकता कसारा सुरुवात चांगली आहे यावेळेला या षटकामध्ये. पहिलं षटक तुर्तास 2 धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त. 3 धावा. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. जबरदस्त मॅच मध्ये दोन्ही संघ मातंबर आहेत शहापूर तालुक्यामधले आणि या मॅच मध्ये धावांचा समुद्र बनवावा लागेल. वा रे वा. या वेळेला बॅटल केला. बंबल झाला फलंदाज बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव किंबहुना घेतली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावसंख्येला बहारदार आकार. धावसंख्या झालेली 15 धावा. 15 बट नॉट लॉस. एकता कसारा. पंधरा धावा. दुसरं षटक अक्षय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला सुंदर फटका पुन्हा एकदा. एकच धाव अमोल भगत. जबरदस्त फिल्डिंग. दॅट्स वेल अगेन स्कोर 16. 16 धावा. दुसरं षटक इथे पाहतो. या षटकामध्ये समाधानकारक धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकता कसारा संघाच्या माध्यमातून तब्बल 14 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 स्वतःच वैयक्तिक पहिलं सांघिक. तिसरं षटक गोलंदाज आकाश.
धावफलक पाहतोय 16 धावा, 50 पार धावा ह्या जर झाल्या तर सुंदर बिग फाईट. क्या बात आहे, या वेळेला चांगला फटका आहे, पण तो षटकरक्षण तितक्याच वेगात पाहायला मिळालं. किंबहुना एक धाव घेतली जाईल, एका धावेने धावफलक पुढे. धावसंख्या 17 धावा. सिंगल डबल से काम नहीं चलने वाला. धावांचा समुद्र सागर दर्यानं निर्माण करावा लागेल एकता कसारा संघाला, कारण प्रतिस्पर्धी संघ इतका हवे आहे की 25-30 धावा या 2 षटकात सुद्धा पार करू शकेल खंडीजावडा संघ. त्या अनुषंगाने 45, 50, 55 धावा 4 षटकांमध्ये कराव्या लागतील. जर गोलंदाजी जर एकता कसारा संघाच्या माध्यमातून जर सटीक असेल तर निश्चय नक्कीच इथे पुन्हा एकदा पदार्पण केलं जाईल, परंतु धावा सुद्धा कराव्या लागतील. क्या बात आहे, या वेळेला लेनच्या बाहेर क्रॉस द लाईन सिग्नल येतोय वाईडचा. पंचांच्या माध्यमातून एक धाव घेतली जाईल, एका धावेने धावफलक पुढे. 18 धावा फलकावरती, परंतु विकेट इथे गमावलेली नाही एकता कसारा संघाने, आणि गोलंदाजांना इथे सफलता मात्र मिळाली. अमोल भगत, अक्षय आणि आकाश तिघांनाही इथे सफलता मिळाली नाही. क्या बात आहे, या वेळेला फटका सजलाय, एक्स्ट्रा कव्हर ऑन कार्पेट शॉट, जमिनीला गुदगुल्या करून चेंडू निघून जाईल मैदानाबाहेर. या वेळेला येतील 4 धावा. 4 धावेने धावफलक पुढे. 22 धावा 22. एकता कसारा प्रति षटकामध्ये चौकार षटकार मारावे लागतील. चांगला फलंदाज सागर. बबलू सुद्धा एकता कसारा संघामध्ये खेळायचा, तो सुद्धा एक स्टार फलंदाज आहे. वा रे वा, या वेळेला फटका, या वेळेला अंगाला ब्रश झाला चेंडू, पण तो 2 धावा घेतल्या जातील का? आणि इथे तू मैमय झालं, आणि इथे कहीं पे तीर और कहीं पे निशाणा. तिसऱ्या धावासाठी वा रे वा, गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. 3 धावा घेतल्या जातील इथे. या काळात धावा महत्वाच्या आहेत एकता कसारा संघासाठी. 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. तर तिसरं षटक चालू आहे, आणि या तिसऱ्या षटकामध्ये सुंदर धावा या फलकावरती वळण घेत आहेत एकता कसारा संघासाठी. गोलंदाज आकाश तिसरं षटक, उर्वरित काही चेंडू शिल्लक फेकण्यासाठी सज्ज असेल. ओपनिंगची जोडी मैदानावरती आहे, प्रवीण आणि सागर. वा, इथे फटका सजलाय, परंतु फसलाय की काय असं वाटतंय. परंतु इथे पुन्हा झेल ड्रॉप. अच्छे खिलाड़ियों का कॅच छोड़ना, दरवाजे पर आई हुई खुशियां लौट देना. इथे ही खुशी सोडली पुन्हा. नक्कीच पुन्हा जीवित असेल फलंदाज, पुन्हा जीवदान मिळालं, आणि जीवदानाची भरपाई इथे केली जाईल का एकता कसारा संघासाठी, कारण अजून एक षटक शिल्लक आहे. त्या अनुषंगाने तिसऱ्या षटकामधले काही चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके येणं गरजेचं आहे, आणि मोठे फटके प्रवीणला आणि सागरला खेळावे लागतील. सागर धावेंचा जर बनवायचा असेल तर निश्चित मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला पुन्हा पंबलोदय फलंदाज. हाफ ट्रॅकर चेंडू होता, चेंडूवरती वळण घेतलं, आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. दुहेरी धावेसाठी प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे किंबहुना घेतल्या जातील. गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. 2 धावा येतील, 2 धावेने धावफलक पुढे. आणि 1 मिनिट, 1 मिनिट पंच, अंपायर, एक चेंडू शिल्लक आहे. एक वाईट चेंडू होता. 28 धावा. वाह, वा रे वा, जो चेंडू होता त्या चेंडूवरती सागरचे विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा फलकावरती. एक गडी बाद, 28 धावा एकता कसारा संघाची. काय जबरदस्त मॅच पाहतोय. वळण घेतलं गेलं शेवटच्या
तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती प्रतिहल्ला चढवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू सरळ मिडल स्टंपवरती जाऊन आदळला आणि परिणामी इथे आकाशची विकेट गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो एकता कसरा संघाकडनं संदीप. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज अजय. फुलटॉस चेंडू होता, यावेळेला प्रत्यहल्ला चढवला चेंडूवरती. पहिलाच चेंडू चौथ्या षटकातला आकाशमय होतोय. बिग हिट पाहायला मिळाला, मॅक्झिमम षटकार 6 धाब्यांसाठी स्क्वेअर बाउंड्री बाहेर. पश्चिमेकडनं पूर्वेकडे हवा चालली आहे आणि फलंदाजासाठी लाभदायक आहे. 6 धावा आल्या, 6 धाबेने धावफलक 34 धावा. 34 1 लॉस एकता कसारा. 5 चेंडूंमध्ये जर 15 धावा 16 धावा जर आल्या तर 50 पार धावा या फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेला सुद्धा फटका चांगला आहे, परंतु इथे झेल ड्रॉप. पुन्हा एकदा दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि इथे नक्कीच गुड रनिंग आणि बिटवीन द विकेट अमोलच्या भावाने सोडली झेल. आणि इथे पुन्हा एकदा जेवीत असेल फलंदाज, यावेळेला संधी घेतली जाईल. झेल जर टिपला असता तर 2 धावा वाचल्या असत्या आणि 2 धावा इथे येथील. पुन्हा एकदा फलंदाज क्रीजवरती 36 धावा. अति महत्वाची मॅच. क्या बात आहे. इथे स्लोअर गोलंदाजी चेंडूला वळण घेतलं, जमिनीलगत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पर्याय इथे यावेळेला तिरी एक तो मेरी एक. गोलंदाज सफल, फलंदाज असफल. धावसंख्या 36 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम षटक, उर्वरित काही चेंडू शिल्लक. गोलंदाज अजय. यावेळेला बिग हिट, पॉवरफुल फटका, मॅक्झिमम 90 मीटर लांब जाणार फटका. 6 धावा येतील. जबरदस्त बॅटिंग. 6 धाब्याने धाव फलक 42 धावा. प्रवीण ओपनिंगचा फलंदाज अजूनही मैदानावरती स्थिर. काही चेंडू शिल्लक, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा, अजून एक मोठा फटका आला असता 50 पार अर्धशतक एकता कसारा संघाचं जर पाहायला मिळालं तर. कांडीचा पाडा संघासमोर एक प्रतिस्पर्धी संघासमोर एक बिग फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधला चौथा सामना, पहिल्या फेरीमधला थोड्याच वेळात टाकीवाडी विपक्ष ओमसाई दौऱ्याचा बडासा सामना प्रेक्षकांना शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर दुहेरी सामन्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल. यावेळेला पुन्हा विकेट, पॉवरफुल फटका, चेंडू पुन्हा निघून जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जलशय बॅटिंग, टाळ्यांच्या गजरात स्वागत डगआउट मधनं होतंय. 48 धावा फलकावरती. 48 1 लॉस. प्रवीण यावेळेला टॉप गेअर वरती गाडी. 20 धावा या षटकामध्ये आतापर्यंत. तब्बल 3 षटकार आणि 1-2, एकूण 20 धावा. अजून एक चेंडू शिल्लक. 48 धावा या चेंडूवरती जर 2 धावा आले तर 50 पार धावा. जबरदस्त मॅच मध्ये आपण जबरदस्त बॅटिंग पाहतोय. क्रिकेटचा खेळ आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी काही सांगू शकत नाही. अनिश्चितीचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणी भविष्यवाणी करू शकत नाही. असं वाटत होतं 50 धावा इथे होतील का, कारण पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या. त्या अनुषंगाने वाटत होतं 30-32 धावांवरती पारी सिमटली जाईल, परंतु प्रवीणचं वादळ मैदानामध्ये थांबलं आणि इथे धावांचा प्रहारित पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा बिग शॉट, हॅट्रिक सिक्सर. 6 धावा, गुड शॉट पाहायला मिळाला. आज अफलातून बॅटिंग एकता कसारा प्रवीणच्या माध्यमातून पाहतोय. धाव्यांचा डोंगर उभा केला, इथे समुद्र तयार झाला. 55 धावा सरळ फलकावरती पाहतोय. 56 धावेची गरज असेल विजयासाठी. कार्तिक स्पोर्ट खंडी जबडा संघाला जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण. खूप सुरत लाजबाब, गुड बॅटर्स अँड बेस्ट. 55 धावा विजयासाठी काढावे लागतील. एका बाजूला आपण पाहतोय धावांचा सागर दर्या, समुद्र तयार झालाय. यावेळेला खंडी जबडा संघाला सुद्धा खोलवर पाण्यात जाऊन हिरे मोती काढावे लागतील, अर्थात चौकार षटकार क्रिकेटचे.
तब्बल 55 धाबा कार्तिक स्पोर्ट्स संघाला विजयासाठी काढाव्या लागतील. शेवटच्या षटकामध्ये प्रतिहल्ला जडवला, मार खरपूस समाचार घेतला अजयच्या माध्यमातून. कारण झेल जो लॉंग ऑफ लाईन मध्ये आपण पाहिला तो सोडला आणि त्या चेंडूवर ते भरपाई धावा, या भरपूर धावा पाहायला मिळाल्या. तब्बल 55 धावा, 55 रन्स, विन टीम टू कार्तिक स्पोर्ट खंडीचा बाडा. दीपक मेंगाळ, अमोल भगत ओपनिंगची जोडी खंडीचा बाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज एकता कसारा संघाकडनं संदीप. मेंटेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं जातं. या षटकामध्ये किती धावा घेतल्या जातील? कारण खंडीचा बाडा संघाच्या माध्यमातून फक्त 2 धावा दिल्या होत्या. यावेळेला संदीपच्या माध्यमातून किती धावा दिल्या जातील नक्कीच समोर आहे. ऑन स्ट्राईक एंडवरती दीपक मेंगाळ, नॉन स्ट्राईक एंडवरती आहे अमोल भगत. दीपक भगत आणि अमोल भगत, तर ही जोडी आहे. दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामधला हा चौथा सामना, सेकंड इनिंग. हो, क्या बात आहे. या वेळेला चेंडूला सोडला. जर चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला असता तर नक्कीच या चेंडूवरती 6 धावा किंबहुना पाहायला मिळाल्या असत्या. परंतु एक एक्स्ट्रा धाबा आली या चेंडूवरती. एक्स्ट्रा धाबेने ओपन कार्तिक स्पोर्ट्स संघाचं ओपन अकाउंट ओपन होतं इथे. दॅट्स वेल, गोलंदाजी सुंदर करावी लागेल. इथे धाबांचा समुद्र पाहतोय आणि या समुद्रात जर हा खोलवर दीपक भगत जर गेला तर निश्चित प्रकारे एकता कसारा संघाला. हो, गुड बॉल, व्हेरी गुड टू द बॉलिंग. पहिलाच चेंडू होता, नियंत्रण ठेवलं गोलंदाजीने, स्वतःला सावरलं, कमबॅक केलं. मास्टर माइंड गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवरती निर्धाव डॉट डिलिव्हरी चेंडू पाहायला मिळाला. एक धाव फलकावरती पाहतोय. पहिला षटक मेंटेटरी पॉवर प्लेचं चालू आहे आणि या षटकामध्ये किती धावा दिल्या जातील? 55 धाबांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. 11च्या सरासरीने यावेळेला बिग हिट, पॉवरफुल फटका. लोमॅन्स सिंधू जाहील मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धावा येतील. 4 धावेने इथे धावफलक पुढे. 5 धावा फलकावरती पाहायला मिळतील. दीपक भगत, दीपक मेंगळ, अमोल भगत ही जोडी सातत्याने ओपनिंगला असते आणि ही जोडी जर 2 षटक जर मैदानामध्ये राहिली तर निश्चित प्रकारे 55 धावा, काय 70 धावा सुद्धा या 4 षटकामध्ये पेश केल्या जातात. वा रे वा, इथे संधी आहे. ओ माय गॉड, एका हाताने इथे झेल घेण्याचा प्रयत्न पण तो नाही. इथे मेहनत केली, मेहनत अंगी आली नाही. झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल महत्वाची होती. 2 धावा इथे काढल्या गेल्या. 2 धावेने धावफलक पुढे जातोय. 7 धावा फलकावरती अंकित पाहायला मिळतील आणि दीपक भगत हा मात्र इथे, दीपक मेंगळ मात्र हा जीवित असेल कार्तिक स्पोर्ट्स संघासाठी मैदानावरती. या संधीचं सोनं केलं जाईल. दीपक मेंगळच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाज आहे. वाह, गुड बॉलिंग पाहायला मिळाला. या वेळेला कमबॅक केलं. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. सुंदर लेंथ आणि सुंदर गोलंदाजी. व्हेरी गुड टू द बॉलिंग. या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. या प्रकारची लेंथ ठेवावी लागेल. एकता कसारा कमबॅक करायचं असेल. 55 धावा जर थांबवायचं असतील तर गोलंदाजी स्थिर करावी लागेल. मेंटेटरी पॉवर प्लेचं षटक सफल होत आहे. 4 चेंडू इथे फेकले गेले तर 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. वा रे वा, या वेळेला कनेक्ट झाला बरोबर चेंडू. चेंडू निघून जाईल. बिगेट पॉइंट लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं, प्रेक्षकांच्या डोक्यावरनं मैदानाच्या बाहेर. करारा जवाब. 6 धावा या चेंडूवरती. धावसंख्येला बहारदार आकार. बळणाला धावसंख्या झाली आहे 13 बट नॉट लॉस. कार्तिक स्पोर्ट खंडीचा पाडा. झेल महत्वाचा होता, झेल सुटला गेला आणि इथे या झेलची भरपाई आपण पाहतोय. दीपक बेंगलच्या बॅटमधून आला हा षटकार. 5व्या चेंडूवरती धावफलक पाहतो 13 धावा. अति महत्वाची मॅच. एकता कसारा विपक्ष कार्तिक स्पोर्ट खंडीचा पाडा. स्लोअर चेंडू तुम्ही टाकू शकत नाही दीपक मेंगळला, कारण दीपक मेंगळ असा फलंदाज आहे की त्यांनी या शहापूर तालुक्यामध्ये आतापर्यंत
20 फायनल आणलेले आहेत, त्या अनुषंगाने गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. ज्या वेळेला असं वाटत होतं या षटकामध्ये 8 ते 9 धावा होतील, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आणल्या. एकूण टोटल धावफलक आपण पाहतोय तब्बल 17 धावा. काय जबरदस्त इनिंग आहे, काय जबरदस्त बॅटिंग आहे. गोलंदाज प्रवीण, वा रे वा. या वेळेला शॉट मध्ये ताकद कमी पाहायला मिळाली आणि 4 धावा येतील. काय फिल्डिंग आपण पाहतो एकदा कसारा संघाच्या. स्लोअर चेंडू होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण इथे पुन्हा एकदा या बोनस रूपामध्ये आपण पाहतोय 3 धावा एक्स्ट्रा आल्या गेल्या. 1 धाव जिथे होती तिथे 4 धावा पाहायला मिळत आहेत. 21 धावा, 12.67 सरासरीने धाव्यांची गरज कार्तिक स्पोर्ट संघाला असताना इथे मोठा फटका आला आणि इथे गुड कॅच पाहायला मिळाली. अमोल भगत बॅक टू द पवेलियन. किडीच अंत संपुष्टात येते खिळी अमोल भगतची. स्वतः बाद अमोल भगत, एक चौकार. धावसंख्या 21. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती इथे सफलता मिळाली. हो, पुन्हा जीवदान दीपक बेंगाळला, कारण अति महत्वाची विकेट इथे. मॅच सातत्याने तुम्ही अच्छे खिलाड़ियों का कॅच छोडना, दरवाजे पर आई खुशियां लौट देना. तुमच्या दरवाजावरती ही खुशी आली होती, सोडली, कारण मेहनत तुमची वाया सातत्याने तुम्ही घालवताय. परंतु ही मॅच ज्या वेळेला तुम्ही विन द कॅच, कारण गोलंदाज जिथे पाहिलं गेले तर काही चुकी नाही. या वेळेला फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन होतंय, कारण डावखुरा फलंदाज आहे, त्या अनुषंगाने फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जातं एकता कसारा संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, 22 धावा फलकावरती पाहतोय. वाह, काय पाहतोय आपण, हे काय चित्र आहे. हे चित्र नाही, हे विचित्र आहे. तर इथे पुन्हा एकदा झेल सुटला. इथे नक्कीच गुडलक आहे एकता खंडीचा बडा संघासाठी आणि एकता कसारा संघासाठी बॅड लक आहे. तर इथे 2 झेल, सोपे झेल आपल्याला पाहायला मिळाले, सुटले गेले. आणि धावफलक पाहतोय 22 धावा, 23 धावा. हो, काय वेगाने इथे स्वार झाला होता चेंडू, परंतु नाही. पुन्हा एकदा आउटफील्डच्या बाहेर फेकला गेला, लेगस्टम्पच्या बाहेर. अतिरिक्त धाव येईल या चेंडूवरती, एका धावेने धावफलक पुढे. 24 वन लॉस. कार्तिकी स्पोर्ट खंडीचा पाडा.
या वेळेला फटका सजलाय. ऑन द कार्पेट शॉट पाहतोय, तितक्याच वेगात क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव इथे घेतली जाईल. गोलंदाजी या षटकामध्ये चांगली पाहायला मिळाली. 25 धावा पाचवी फटकावरती एक चौकार या षटकामध्ये आतापर्यंत गेलेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे आणि इथे प्रेशर पुन्हा एकदा निर्माण केलं जाईल का? 25 धावा फलकावरती पाहतोय आपण. या वेळेला फटका सजला. गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. सिंधू टू बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक पुढे जाईल. 29 धावा फलकावरती पाहायला मिळतील. हॅलो. तिसरं षटक. गोलंदाज स्वप्नील. हो पुन्हा लिडिंग एज. खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. या वेळेला झेल मागात पडला. चेंडू निघून जाईल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं मैदाना बाहेर. 2 चेंडूंवरती आल्या 10 धावा. समीकरण बदललं जात आहे. संकट टळलं जात आहे. संकट कार्तिकी स्पोर्ट खंडी जबाडा संघाचं. 13.00च्या सरासरी धाव्यांची गरज प्रति षटकामध्ये. इथे 2 चेंडूंमध्ये आल्या 10 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामधले. कमबॅक केलं जात आहे. वर्चस्व केलं जात आहे. 60% वर्चस्व आहे या मॅच मध्ये खंडी जबाडा संघाचं. ज्यांचं वर्चस्व 60% होतं ते इथे गमावलं गेलंय एकता कसारा संघानं. कारण झेल महत्वाचा होता. झेल ड्रॉप केला आणि चौकार सुद्धा पाहायला मिळाला. एकूण 2 चेंडू 10 धावा आल्या. 16 धावांची गरज उर्वरित चेंडूंमध्ये. 10 चेंडू 16 धावा. वाह. या वेळेला कमबॅक. नऊ चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा समीकरण थोडं बदललं जात आहे. पण तो क्रिकेटचा खेळ आहे. कोण कमबॅक करेल शेवटचा चेंडू सांगून जाईल. एक धाव इथे. पुन्हा एकदा कमबॅक. वा. 2 चेंडू कमबॅक केले. 10 धावा आल्या होत्या. पण तो अति काही संकटात नाही. झेल घेण्याचा प्रयत्न होता पण तो झेल इथे तुटला गेला. कारण स्वतःच्या हाताने पायावरती कुऱ्हाडा इथे प्रत्येक शतरक्षक मारून घेतोय एकता कसारा संघामध्ये सातत्याने. यावेळेला पुन्हा फटका चांगला आहे आणि या वेळेला उसळी घेतली. चेंडूने फसवलं फलंद शतरक्षकाला. चेंडू निघून जातोय चौकारासाठी. 4 धावा येतील कार्तिक स्पोर्ट्स संघासाठी. इथे जल्लोष होतोय
खंडी जवळ संघाचा 44 धावा फलकावरती. तिसरं षटक, शेवटचा चेंडू शिल्लक. जबरदस्त इनिंग, सुंदर बॅटिंग. 7 चेंडू 11 धावा. समीकरण सोपं झालंय. वा रे वा, या चेंडूचा मान सन्मान मैदानाच्या बाहेर केला जाईल. यालाच म्हणतात अग्रेसर संघ खंडीचा बडा शहापूर तालुक्यामध्ये. कधी वापसी केली जाईल याचा अंदाज, याचा पत्ता लागणार नाही. इथे झेल महत्वाच्या होत्या. झेल ड्रॉप, खंडीचा बडा विन द मॅच. आपण पाहतो धावफलक 50 धावा फलकावरती. 6 चेंडू 5 धाब्यांची गरज. प्रति चेंडूवरती 1 धाव काढावी लागेल खंडीचा बडा संघाला. दुरावस्था एकता कसारा संघाची मॅच मध्ये वापसी. या वेळेला सुंदर फटका लावून कार्पेट शॉट. स्वेल लेग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुहेरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय. काही पे तीर और काही पे निशाणा. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, पण इथे 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे. 4 चेंडू 3 धाव्यांची गरज. पाच चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. वा रे वा, या वेळेला लेंथ चुकली गेली. प्रेशर आलं गोलंदाजावरती. पुन्हा एकदा समीकरण सोपं. 5 चेंडू 2 धावा. दॅट्स वेल. कम बॅक राईट नाव. कार्तिक स्पोर्ट खंडीचा पाडा. वा रे वा, या वेळेला डॉट डिलिव्हरी, परंतु फरक नाही. समोर आहे ओपनिंगचा फलंदाज दीपक मेंगाळ, ज्याच्या 3 झेल ड्रॉप. आणि मॅचचा खरीचा वाटा मोठा जो आहे तो तर आहे दीपक मेंगाळचा, कारण मॅचला पूर्णविराम देण्याचं कार्य सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. पुन्हा डॉट चेंडू, कंपल्सरी शेशिंग आहे. नक्कीच इथे पुन्हा एकदा बोलावं लागेल मला. 2 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. फुल टॉस, मॅच विनिंग, विजयी फटका खंडीचा बाडा. नाबाद दीपक मेंगाळ, मॅच विनिंग फटका. नेक्स्ट मुकाबला टाकीची वाडी विपक्ष ओम सही दौऱ्याचा बाडा